मिरज महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने पोलीस ठाणे हद्दीतील गांजा विक्री व वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली आहे। त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नशामुक्त अभियानांतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केला आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा पालकमंत्री पदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियानांतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचे जाहीर केलं होतं। सदर जाहीर केलेल्याप्रमाणे शब्द राखत माननीय पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलं आहे। यावेळी पालकमंत्री पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान केला। विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नींच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील एक प्रकारे सत्कार केलाय। सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला। सदर कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी डॉ. सुनील काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी माननीय पालकमंत्री यांनी पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांचं व पोलीस दलाच्या कामगिरीचं भरभरून कौतुक केलं। मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला।